ए ताई आत्या, तू आणि पप्पा माझ्या कॉलेजमध्ये येणार ना शपथ घ्यायला? कसली का? की माझ्या लग्नात तुम्ही हुंडा घेणार नाही अशी. अगो बाई, मग लग्न कसं होणार तुझं? हो. ए सांग ना, येणार ना ग? आणखी कोण कोण येणार आहे ग? अगं हे आमचं ठरलंय की प्रत्येकाने आपापल्या पेरेंट्सना घेऊन यायचं. काहीतरीच काय ग, वेळ लागलाय का ग तुम्हाला? कामधामा नाहीत लोकांना. त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, छानपैकी ती शपथ आहे ना ती लेखी लिहून द्या, आम्ही सगळेजण सह्या करू त्याच्यावर. हा, गुड आयडिया. मी आजच असं पत्रक तयार करते. ए मग देशील ना ग सई? आधी तुमच्या सरदेसायांच्या घरात विचारा, त्यांच्याच घरात चालतंय ते असले हुंडा वगैरे प्रकरण. आमच्या घरात नाही हो, आम्ही आपली मध्यमवर्गीय साधीसुधी माणसं, आम्हाला संस्कार जास्त महत्वाचे. त्यांच्या घरातला राकेश बघेल. आम्ही ठरवले प्रत्येकाने आपापल्या घरच्यांना सामील करायचं. ए तुला माहितीये, प्रिन्सिपल मॅडमनी सागरलाही सामील केले प्रोजेक्ट मध्ये. ते कशासाठी आहे? अगं त्याला ना स्पॉन्सर्स आणण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांना असं वाटतंय ह्या जबाबदारीमुळे तो सुधरेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं बाई, त्यावरून आठवलं. अगं शालिनी वहिनी भेटल्या होत्या. त्या सांगत होत्या विनीला बघायला मासाहेब गेल्याच नाहीत. म्हणजे अजून तर तिला भेटलाच नाहीयेत. शालिनी वहिनी तसं म्हणाल्या आणि मलाच इतकं गिल्टी वाटलं ग. का? मी तरी कुठे गेले तिला बघायला? केव्हाची सांगते तुला, चल मला घेऊन, चल मला घेऊन. तुला कुठे वेळ आहे? काल संध्याकाळी तर साडी बिडी आवरून सगळं तयार होऊन बसले होते मी. आता उगाच माझ्यावरती टाकू नकोस. मला जमणार नव्हतं, मी तुला फोन करून सांगितलेलं की तू जा. अगं पण माझी मानसिक तयारी झाली होती ना जायची तिथं. तुला एकटीला जायला कंटाळा आलेला ते सांग आधी. ए बाई, बाकीचं राहू दे. काही झालं तरी उद्या मात्र तू लवकर ये कॉलेजमधनं, आपण जाऊया. विनी बेटा, मी ऑफिसला जाऊन येतो. टेक केअर. पप्पा मी पण आज कॉलेजला जाऊ? का असं काय करतेस? डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय ना. हं? एक काम कर, तू सोमवारपासून जा ना कॉलेजला, तोपर्यंत बरी होशील तू. एक मिनिट आपण एक काम करूया, आज संध्याकाळी लवकर घरी येतो, आपण फिरायला जाऊया, सागरलाही बरोबर घेऊ. विल हॅव फन. करेक्ट आहे. ए तोपर्यंत ही 2 पुस्तकं वाच. हा म्हणजे जरा डोळे खराब करून घे. चष्मा लागला ना की जरा हुशार दिसशील. हे काका, बरं झालं भेटलास. काय झालं? ए मला हिच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन दे ना. आता काय केलंस? डोकं फिरवले रे त्या म्हातारीने. म्हातारी? प्रिन्सिपल. हा. अरे कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, तर तिने स्पॉन्सरशिप आणायला सांगितली. मग प्रॉब्लेम काय? सांगून टाक ना, देसाई डेअरी स्पॉन्सर करतील, विषय संपला. तुला काय वाटलं मी सांगितलं नाही? पण ते आधीच म्हणाली सरदेसाईंची स्पॉन्सरशिप अजिबात चालणार नाही. त्या प्रिन्सिपल मॅननी तुला चारी बाजूने घेरायचं ठरवलेलं दिसतंय. अरे मला नाही वाटत आता तुला बाहेर न कुठून स्पॉन्सरशिप मिळेल. ए तुम्हाला चॅलेंज नको देऊस हा. मनात आणलं ना तर असे स्पॉन्सर उभे करेन, समजलं ना? लागली बेट? लागली ना, घाबरतो काय? ए काका, तू विटनेस आहेस? Yes. नाहीतरी नेहमी बेट लावल्यानंतर हरते आणि मग हरल्यानंतर सांगते की मी बेट लावलीच नव्हती. नाही, मी असं कधीच करत नाही. ए तू घाबरा. लिस्ट काढली ना तर आता कंगाल होशील तू, समजला ना? पप्पा मला बरं नाहीये. पप्पा हा माझ्याशी भांडतोय, सांगा ना याला. हो. ए तिला बरं नाही ना, का भांडतोस तिच्याशी? हे बघ, मी तिच्या वतीने भेट लावतो. ओके चालेल, मला काय पैशाची मतलब आहे. चल रे, कंटाळा आलाय, घरी जाऊया. चल. हाय सागर. हाय हाय हाय, कशी आहेस? कसा आहेस? मी- काय मी तुला कधीपासून शोधतेय. कुठे आहेस तू? मी विजयकडे निरोप पाठवला होता, तुला मिळाला नाही का? नाही काय? मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हा मग बोल ना डार्लिंग. जरा 2 मिनिटं देशील प्लीज? अगं ठीक आहे, बोल तू. अगं राकेशच आहे, बोल. बरं सागर, अरे तू ज्या दिवशी मला रेड रोज दिलंस ना, त्या दिवसापासून मला थ्रेटनिंग कॉल्स येत आहेत रे. काय? हो, आणि तो फोनवरचा मुलगा खूप त्रास देतो मला. सारखा असं म्हणत असतो, आय लव्ह यू, आय मिस यू, तू फक्त माझी आहेस. खूप त्रास देतो रे मला. मला मदत करशील प्लीज? मला खूप टेन्शन आलंय रे. मग मी काय करू? सागर, अरे मला असं वाटलं तू मला मदत करशील. तू आणि तो मुलगा मिळून सॉल्व्ह करा ना सगळं. आई वडिलांना सांग तुझ्या.
पोलिसांना कंप्लेंट कर ना. माझ्या घरीच हे अरे सगळं पण हा तुझा प्रॉब्लेम आहे. हाय, एनी प्रॉब्लेम? नाही, मी सागरला सांगत होते. तू सागर सरदेसाईकडे मदत मागतेस? अगं हे लोक कोणाला मदत वगैरे करत नाहीत. हे लोक आपल्याशी आधी फ्रेंडशिप करतात, आपल्याला घरी बोलवतात आणि मग आपला अपमान करतात. पौर्णिमा, तू भांडण उकरून काढतेस? तुला कळतंय ना रूपा मला काय म्हणायचंय ते? ए बेंद्रे, जस्ट माइंड युअर ओन बिझनेस. जसा शहाणपणा केलास ना तर काय करशील सागर तू? तुला जे काय करायचं होतं ना ते तू ऑलरेडी केलंस. तू काही करायचं बाकी ठेवलेलं नाहीस. ए नाही सागर, आत्ता नको. पौर्णिमा, हे जर आता अति होतंय. तुझं ऐकण ना. ॲज इट इज मलाही तुमच्याशी इथे उभं राहून बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. ए अनुजा, पटकन डायलॉग्स बोल. आणि हे बघ, तुला इथपर्यंत येऊन म्हणायचंय. चल. हे बघ, तू जर उद्या बाबांकडून पैसे आणले नाहीस ना तर मी तुला उद्या घरी पाठवीन. हो, मग मी तुझं कानफट फोडीन. काय? ए तू स्क्रिप्ट मध्ये डायलॉग्स बोल ना. पाठ नाही आहेत का? बघ ना, आणि करत पण नाहीये. आणि मला हे पटत नाहीये. हे काय आहे असं? काय हे तृप्ती? ए मला ना मुलाचा रोल करून सॉलिड कंटाळा आलाय. मी करू तो नवरीचा रोल. ए मुलगा कोण आहे? ते नवरी बघून ठरणार आहे. हा, मग तू कर ना नवरीचा रोल. मी हे पा, नाहीतरी काय आहे, नाटकाच्या शेवटी ही एवढी मोठी भाषणबाजी आहे त्या नवऱ्याला. हे कोणाला सूट होईल? कोणाला सूट होईल? आता मला शाश्वत होते की नाही ती. स्टॉप इट. बरं ठीक आहे, जोक सपाट. ए तू कैवल्यशी बोललीस म्युझिकचं, काय तो देणार आहे का? अगं हो, मी त्याच्याशी बोलले तर मला म्हणाला ऍटलीस्ट पे मी मिनिमम. ते पण आपल्याला नाही परवडणार एवढं. आय हॅव टोल्ड हिम की आमचं 0 बजेट आहे, तू क्रेडिटमध्ये करणार असशील तर बोल. हा, मग काय म्हणाला? काय अगं, मी त्याला खूप कन्व्हिन्स केलं. त्याला मी असंही बोलले की तुला तुझी पहिली असाइनमेंट पेमेंटसाठी घालवायची आहे. शाबास मुक्ता. अरे ठीक आहे, म्हणाला काय तो? तर म्हणतो कसा, कोल्ड्रिंक तरी पाजाल. कोल्ड्रिंक? एक कोल्ड्रिंक बिल्डिंग नाही परवडणार हं. आणि त्याला सांग की नाटकवाल्या लोकांमध्ये जर राहायचं असेल ना तर चहा पिण्याची सवय करून घे. हो, कारण आम्हाला जर कोल्ड्रिंक वाला म्युझिक डिरेक्टर परवडला नाही ना तर आम्ही सरळ म्युझिक शिवाय नाटक करू. काय ग? करेक्ट. बरं, आता आपण तरी चहा पिऊया का? ए हो, ए प्लीज सांगून ये ना प्लीज. आलेच. ए चल, मी पण येते. चल. ओ नवरीबाई, चला पाठांतर करा आधी. नको ना, आपण हुंड्याशिवाय वेगळं काही नाही करू शकत का? आजचं काहीतरी. हेच करायचंय, चला. काय ग मुक्ता तू? या पौर्णिमाचं काहीतरी केलं पाहिजे. सागर, अरे पण ती आपल्या कॉलेजमध्ये काय करते? अरे काय म्हणजे, ते आपले बोर्ड मेंबर टिप्पणीस आहेत ना, तो तिचा सख्खा मामा आहे. आणि आपल्या प्रिन्सिपल मॅडम पण नात्यात लागतात बहुतेक, म्हणजे किंवा फॅमिली फ्रेंड बेंड. एनिवेज, तिच्या बाबतीत काही करायचा विचार तुम्ही सोडून द्या. तिला काही बोलायचं असेल ते बोलू दे. यू जस्ट इग्नोर हर. चल घरी चल. काय रे, एकदम घरी? अरे विनीला बरं नाहीये, माहिती आहे ना. चल बाय. हे बघ सागर, तू जरा शांत राहा. गेल्या वेळेला प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे ना? माहिती आहे मला. ठीक आहे, हे मुक्ता आहे ना, घरी जात असेल, ड्रॉप करू येईल. विचार. मुक्ता, हाय. मी तुमची ओळख करून देते. हा कैवल्य, पप्पांचे फ्रेंड आहेत ना मोहन काका, त्यांचा मुलगा. हे सागर आणि राकेश. Kavi. हाय. Hi. So Desai brothers, huh? काय? सागर राकेश म्हटलं तरी चालेल. देसाई ब्रदर्स वगैरे म्हणण्याची गरज नाही. Sorry यार. मुक्ता, तू घरी चाललीस का? हो का रे? नाही काय नाही, आम्ही घरीच चाललो होतो, तुलाही ड्रॉप केलंस. अरे नको थँक्स. ऍक्च्युली मला कैवल्य ड्रॉप करणार आहे.
आम्हाला थोडं बोलायचं आहे, सो ओव्हर द ड्राईव्ह यू नो. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. बाय. बाय. नाईस मीटिंग यू. बाय. बाय मुक्ता. बाय. 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 बाय द वे, मी कधी म्हटलं मी तुला सोडणार आहे म्हणून? तू नाहीच बोललास. मग खोटं का बोललीस? अरे आत्याने सांगितलंय शक्यतो राकेश सागर बरोबर नको जाऊ. का? बरं दिसत नाही. म्हणजे माझ्या बरोबर बरं दिसतं. मी तुझ्या बरोबरही येणार नाही. मग आता तर म्हणालीस. अरे त्यांना मी टाळत होते काहीतरी कारण देऊन. मी बसनीच जाते. ओके. कम ऑन, मी ड्रॉप करतो. Bye. अरे कम ऑन, मी ड्रॉप करतो. थँक्स कॅवी. बाय. सर, ह्या नवीन वर्षामध्ये आपण नवीन गुंतवणूक म्हणा किंवा नवीन प्रकल्प विस्तारित करू शकतो. गेल्या 3 महिन्याच्या अंदाजपत्रकावरून तसं मला वाटतंय. तर त्या संदर्भात मी बँकेशी बोलणी केली. बँकेची पण तयारी आहे. एक्सलंट. आणि भांडवलासाठी बँकेचा पर्याय नक्कीच चांगला आहे. आपला प्रिव्हियस रेकॉर्डही चांगला आहे, त्यामुळे प्रॉब्लेम कुठलाच येणार नाही. हो सर, पण दिवाकर साहेबांना थोडी घाई करावी लागेल. या वर्षाअखेरीस त्यांचं प्रोजेक्ट तयार असायला हवं. करूया. हा, आणि सर आणखीन एक विषय. आपल्या काही गायी काही दिवसातच भाकड होणार आहेत. आपल्याला त्यांच्या जागी नवीन गायी आणाव्या लागतील. पण जर नवीन गायी आणल्या तर मग जुन्यांचं काय करायचं? गोशाळेमध्ये पाठवूया. शालिनीच्या बाहेरची आहे एक, ते आनंदाने घेतील. दादा, सगळ्या बाबतीत भावनिक होऊ नका. खर्च केला आपण त्यांच्यावरती विकून टाकूया. नाही, पण सर ते विकल्यानंतर कत्तलखान्यात जातात आणि मला असं वाटतं आपण कत्तलखान्यात गायी पाठवायला नको. ठीक आहे, मग काय आणा इकडे, पुरा त्यांना आणि झाड लावा त्यांच्यावरती. बी प्रॅक्टिकल. अलीकडे माणसं देहदान करतात, नेत्रदान करतात आणि त्या कत्तलखान्यातही सगळं वेदनामुक्त पद्धतीने करतात. मला असं वाटतं सर, गायींना मारण्याचं पाप आपण नको करायला. हां, त्याच्या दुधाचा धंदा मात्र करा. वाटा ना मग फुकट. दिवाकर, टॉप सेन्स. नाही, बरोबर आहे. सगळे सेन्सेस, तर्कशुद्धता, प्रॅक्टिकलिटी तुमच्यामध्येच आहे. मी आणि माझी मुलं बाणगुळ आहोत ना. काय काय काढले फुलं? काढली. काय रे जीवा? हा. पण हायस कुठं तू? हाय इथंच. हा. पण काही म्हण काकू, काय? मला एक कळना झालंय बघ. काय र? ती एवढी जखमी पिलावानी नाद घरात, तर ती आजी काही पंखा खाली घ्यायला तयार नाही. हा तिला तुला सांगते जीवा, काहीतरी खूपच असणार बघतेस ने. नाहीतर उगाच राग धरणाऱ्यातल्या नाहीत त्या. खरंय, मोठ्या लोकांचे राग आणि लोभ सुद्धा मोठेच असतील नाही का? ते बी खरं आहे रे. पर ती बी काय कमी नाही. आता आजारपणातनं बिछाण्यातनं उठली तर आजीचे पाय धरले असते तर काय बिघडणार होतं? खरंय. अरे मोठ्यांचे पाय धरल्यानं कुणी लहान मोठं होत नसतं. तिने करायलाच पाहिजे होतं ते. मला तर मनापासून वाटतं. खरंय. बघू आता काय होतंय ते. काय नाही, ते व्हायचं ते होईल. हा, तुझं काय? माझं काही नाही, निवांत. माझं काय कुठं असणार? नाही, मला ते माहितीये तुझं निवांत आहे ते. हा. मग लगीन कधी जमवतेस? तू कधी ड्रायव्हर देते हरी काकाला? चल, उचकाटलं तुझं थोबाड मेल्या. अरे मी आता माझ्या पोराचं लगीन करीन आणि मला विचारतोय सोय काडी मोड कधी घेते? गंमत केली ग. तू कसं आहे, स्पष्ट आणि थेट विचारित नाही ना, म्हणून असं बोलावं लागतं. असं आहे होय? मग मी स्पष्टच भाषेत विचारते तुला, कधी लगीन करतेस तिच्याशी? कसं आहे, तिच्याशी हिच्याशी असली भाषा आपल्याला कळत नाही. एकदा कळलं बाजारात ह्या गाड्याला लगीन करायचंय का अशा पोट्या रांगेत उभ्या राहत्या ही ती, मग तुला सुधारणार नाही एवढ्या पुरी येत्या. असं म्हणतो? असं आहे ना. अरे देवा देवा देवा, काय झालं? अगं किल्ली गाडीची या खिशातच आहे ना. तो सदाशिव बोंब मारित असन, त्याला टायमात किल्ली नाही दिली तर मग मालक त्याच्यावर चिडते ना. जा धान. तुझ्या किल्ल्या बी माझ्या हातात आहेत. हाय विनी. हाय. आता ये ना.
विनी, माझी ताई आत्या आली तुला भेटायला. हो, पूजेच्या दिवशी बघितलं होतं मी यांना. विनी, तुझ्यासाठी. परवाच आणलेलीस ना? ठेव ना जरा तिकडे. ओके. आता कसं वाटतंय? ठीक आहे. अगं काय हे वेड्यासारखं वागणं? आपल्या माणसावर एवढा राग धरतात. सगळं ऐकलं आणि मलाच धस्स झालं. दिवाकर, मेघना, मासाहेब, काय वाटलं असेल सगळ्यांना? विनी, तू कॉलेज कधीपासून जॉईन करतेयस? बघू, सोमवारपासून करेन. अय्या ताई, तुम्ही केव्हा आला? आताच. किती छान. एक मिनिट हं. कविता मावशीचा फोन आहे. मावशीचा फोन आहे? हाय मावशी. अगं कुठे आहेस तू? ओके सॉरी म्हणतेय ना मी. अगं ती कधी येणार आहे ते विचार. तू कधी येतेस? हो मावशी, मी आरामच करतेय. हा म्हणजे कोणी भेटायला वगैरे आलं तर होतं जरा बोर. काहीतरी काय, तू आल्यावर कशी मी डिस्टर्ब होईन? तू घरातलीच आहेस ना? मी बाहेरच्यांबद्दल बोलतीये. हा ओके मावशी. तुझ्या बहिणीला सांग, तीच मला घेऊन येत नाही. तिला आधी इथे यायला सांग, कळलं? आधी तू ये, मग आम्ही येतो. ओके? हो, मी आराम करेन. असा वेळेपणा पुन्हा नाही करणार. ओके, बाय. मम्मा, मुक्ताने आजही माझ्यासाठी फुलं आणलेत. हो, किती छान. ताई, मी सांगते, तुमच्या मुक्ताला ना बरोबर कळतं कुणाला कसं खुश करायचं ते. ती मला कशाला खुश करेल? ज्यांना खुश करायचंय त्यांना तिने आधीच केलंय. मला कोणालाही खुश करायची गरज नाही. आम्ही निघतो. चल मुक्ता. अगं पण आत्या. मुक्ता,